राहुल नार्वेकर यांनी विरोधी उमेदवारांना धमकावलंय असा आरोप संजय राऊत यांनी केला। तर राऊतांचे आरोप नार्वेकरांनी मात्र फेटाळून लावले। जबाबदार नागरिक हा कसा असावा याची राऊतांनी शिकवणूक घ्यावी असा पलटवार राहुल नार्वेकर यांनी केला। पाहूयात। विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्या देतो, विरोधी उमेदवारांना दबाव आणतो प्रशासनावर। पूर्वी आम्ही विचारायचो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही, ते ठेवायचा प्रश्न येतोय कुठे। ज्या वेळेला मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून माझी भूमिका बजावत असतो त्यावेळेला मी संपूर्णपणे विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनच माझं काम करत असतो। ज्या वेळेला मी माझ्या मतदारसंघात काम करत असतो त्यावेळेला मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या जनतेला न्याय द्यायचं काम करत असतो। त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये, त्यांनी पहिली एक जबाबदार नागरिक कसा असावा याची थोडी शिकवणूक घ्यावी। तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाणांनी 50 लाख रुपये घेतले। माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांनी हा आरोप केलाय। उमेदवारीचा शब्द देऊन दुसऱ्या उमेदवाराकडून पैसे घेतले असं देखील माजी नगरसेवकांचं म्हणणं आहे। तर हे सर्व आरोप अशोक चव्हाण यांनी मात्र फेटाळून लावलेत। कुणाकडूनही पैसे मागितलेले नाहीत असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। मी साहेबांना फार विनंती केलो जाऊन की साहेब मी तुमचा जुना कार्यकर्ता आणि तुम्ही मला तिकीट का डावलता। तर नाही म्हणले मला 50 फोन आलेत बोले गावातून आणि तुम्हाला 100% तिकीट देणार। मी म्हणलं जर मला तिकीट देणार तर तुम्ही 50 लाख रुपये का जमा केलेत? तुम्ही सगळ्यांकडून 50 लाख रुपये घेतलेत, आम्हाला सांगायचं होतं। आम्ही पैशांना कमजोर पडलो म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट कापलं। कोणालाही पैसे मागितलेले नाहीत, कोणाकडून पैसे। माझं भाऊ अशोक चव्हाणांची कारकीर्द गेल्या 50 वर्षाची आहे। कोणालाही पैसे मागितलेले नाहीत, कोणाकडून पैसे। माझं भाऊ अशोक चव्हाणांची कारकीर्द गेल्या 50 वर्षाची आहे।